नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्र बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कर्जमाफी संदर्भात. कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे? कर्जमाफी कधी होणार आहे? होणार की नाही होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. बघा, आता या तारखेपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी हा माझा शब्द. तर शब्द कुणी दिलेले आहेत मित्रांनो ते पण बघूया. ठीक आहे. शेतकऱ्यांचे दुःख काय, त्यांच्या अडचणी काय, त्यातून मार्ग काढला पाहिजे. शेतकऱ्याला काय सहकार्य केले पाहिजे याची जाणीव मला आहे. त्यासाठी 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, हा माझा शब्द आहे. असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यस्तरीय एफ-पी-सी महापरिषदेत बोलताना सांगितलेलं आहे. मित्रांनो, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. बघा, कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे. समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. कर्जमाफीमध्ये कोणता घटक समाविष्ट करायचा, जेणेकरून अडचणीत असलेला शेतकरी उभा राहील. समितीने अहवाल दिल्यानंतर 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, ऑलरेडी समिती गठीत झालेली आहे आणि 30 एप्रिल हा त्यांना अहवाल देण्याची तारीख दिलेली आहे. 30 एप्रिलला अहवाल आल्यानंतर 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळेल, असं त्यांनी सांगितलं. पुढे बघा काय आहे, अतिवृष्टीमुळे 1,31,00,000 शेतकऱ्यांचे 1,03,00,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, त्यांना उभे केले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका होती. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले. 28 जी-आरमधून 19,800 कोटींची मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस जास्तीचा पडतोय, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ पडतोय, हवामानात बदल होतोय. आता आपल्याला या बाबतीत वेगळा विचार करावा लागेल. पाऊस कधी पडतोय ते सांगता येत नाही. कधी ऊन तर कधी थंडी कमी जास्त होती, हे सांगता येत नाही आणि त्याचा शेतीवर, पिकावर परिणाम होतोय. या बदलाला आपल्याला सामोरे जावेच लागेल. या बदलाला सामोरे जाताना या बदलाला धरून पीक पद्धती भविष्यात सुधारणा कराव्या लागतील, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मित्रांनो, त्यांनी ह्या गोष्टी तर सांगितल्याच, त्याचबरोबर याआधी शेतकऱ्यांना 28 जी-आरमधून 19,800 कोटींची मदतसुद्धा केलेली आहे. हा सुद्धा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात ही माहिती आहे की 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. तर या कर्जमाफीमध्ये ते कोणकोणते निकष लावतात, काय लावणार आहेत, कोणकोणत्या अटी ते या ठिकाणी ठेवणार आहेत, हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतरच समजेल. ज्यावेळेस शासनाचं जी-आर निघेल, ज्यावेळेस शासन डिक्लेअर करेल, त्यावेळेस या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली होती. ठीक आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.